नाही, भारतीय जनता पार्टी किंवा कोणता राजकीय पक्ष म्हणून याकडे एखाद्या विशिष्ट नजरेने बघण्याची आवश्यकताच नाही. ही एक कायदेशीर प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये तो राजकीय नेता असो की सामान्य गुन्हेगार असो, जेव्हा त्याच्या संदर्भामध्ये एखादा दोषारोप पत्र दिलं जातं त्यानंतर त्याला काही विशिष्ट कालावधीनंतर जमानत होण्याची एक पद्धत आहे. आत्ता कुठेही या केसमध्ये जमानत देताना हे निर्दोष आहे किंवा हा पूर्णपणे गुन्हा आता रद्दबादल केला आहे, हा FIR पूर्णपणे या ठिकाणी कोर्टाच्या आदेशानुसार रद्द केला, असं कुठेही मला माहिती प्राप्त नाही. आपण बघितलं अनेक केसेसमध्ये, अर्णव गोस्वामीच्या केसमध्ये त्यांनाही जमानत झाली, पण केस नाही संपली, केस सुरू आहे. आपण बघितलं नवनीत राणांना खासदार म्हणून त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले, अटक केली, जमानत झाली. केतकी चितळे यांनी सोशल मीडियावर केस केली, त्यामध्ये काही कॉमेंट्स केले, त्यांच्यावर केस झाली, जमानत झाली, केस सुरू आहे. त्यामुळे जमानत होणे याचा केसच्या निर्णयाशी संबंध नाही. साधारणतः कोणत्याही प्रोसेसमध्ये कायदेशीर ही जमानत होते. खुनातही जमानत होते. गजू मारणे नावाचा एक गुंड होता, त्याचीही जमानत झाली, मग मोठी रॅली निघाली, पुन्हा अटक झाली. ही प्रोसेस आहे, त्यामुळे याच्यावर भाष्य करण्यासारखं काही नाही. अजून कोणतीही या संदर्भामध्ये जेव्हा निर्दोष मुक्तता होते तेव्हा आपण यावर प्रतिक्रिया देऊ शकतो. जमानतीवर प्रतिक्रिया देणं हे मला वाटतं की अतिशय घाईत होईल. असं उपस्थित होतो की राजकीय आरोप केले जातात या गोष्टीवरून. आता कारण की शिवसेनेकडनं असे आरोप केले, ठाकरे गटांकडनं, की मुद्दामून संजय राऊत यांना गुंतवण्यात आलं होतं, त्यांच्यावर कॉन्स्पिरसी केली गेली आणि त्यातून मग आता त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे, न्यायदेवतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे. हे ज्यावेळेस प्रतिक्रिया येते अर्थात त्यावेळेस सरकार म्हणून किंवा केंद्र शासनावर ते बोट ठेवत आहे. नाही, षडयंत्र जर आपल्याला म्हणायचं असेल तर 2 दिवसात जमानत होते. जशी नारायण राणेंच्या संदर्भात 505(2)चं षडयंत्र केलं. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तात्कालिक गृहमंत्र्यांनी षडयंत्र केलं, जमानत त्वरित झाली. आमदार नितेश राणेंना अटक केली, 2 दिवसात जमानत झाली. शेवटी जेव्हा षडयंत्र असतं ना तेव्हा कोर्टातून 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात जमानत होते. पण जिथं कोर्टाला सकृतदर्शनी वाटतं की याच्यामध्ये चौकशी करण्याची आवश्यकता आहे तिथं जमानत मात्र मग 1 आठवड्यात 2 आठवड्यात होत नाही. परंतु जाणीवपूर्वक संजय राऊत यांना अडकवलं आणि त्या अडकवण्यामागे कोण आहे त्यांच्यावरही आता कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेकडनं केली जाते. नाही, जाणीवपूर्वक अडकवलं म्हणजे निर्दोष मुक्तताच झाली नाही आहे. आपण एक भाव समजून घेतला पाहिजे, कुठेही निर्दोष मुक्तता झालेली नाही. या ठिकाणी शेवटी तुम्ही एखाद्यावर जेव्हा आरोप करता तेव्हा चौकशीसाठी किती दिवस असावं हे कोर्ट ठरवतं आणि कोर्टाला जर वाटलं की या ठिकाणी काही गडबड आहे, षडयंत्र आहे, तर 2 दिवसात जमानत देते. अन्यथा मग काही दिवस, काही महिने हे चौकशीसाठी कोर्टाच्या निगराणीमध्ये चौकशी अधिकारी, चौकशी समिती काम करतात. आणि म्हणून मी जसं उदाहरण सांगितलं की नितेश राणेंना जो जमानत ताबडतोब देण्यात आली, कारण त्या ठिकाणी चौकशीसारखं योग्य काही राहिलं नव्हतं. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जी अटक झाली आहे ती बेकायदेशीर होती असा देखील आता मुद्दा समोर येतो. नाही, बेकायदेशीर असेल तर कोर्ट त्यांना निर्दोष सुटका करेल ना. जमानतीचा काय प्रश्न आहे? निर्दोष सुटका करेल. जमानत देण्याची आवश्यकताच नाहीये, मग निर्दोषच सुटका करू शकते. आता एक मिनिट, आता हायकोर्टाने सुद्धा PMPM कोर्टाने जो भूमिका घेतली होती ती योग्य असल्याचं म्हटलेलं आहे आणि आज संजय राऊत यांची आता सुटका होईल. यानंतरनं शिवसेनेकडनं म्हणजे ठाकरे गटाकडनं आता वारंवार असं म्हटलं जातंय की वाघ बाहेर येतोय आणि आता जे 40-50 खोके घेणारे लोक आहेत त्यांची आणि भाजपाची बोलती बंद होईल. सोशल मीडियामध्ये याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात. नाही, ठीक आहे. असं आहे की जेव्हा नवनीत राणा बाहेर निघाल्या तेव्हाही असंच म्हटलं गेलं, आता शिवसेनेची बोलती बंद झाली. नितेश राणे निघाले, आता त्यांचे समर्थक त्या घटनेला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात या संदर्भात बघितलं पाहिजे. आता गजू मारणे निघाल्या तर त्याच्या समर्थकांनी मोठी शोभायात्रा काढली, आनंद उत्सव साजरा केला. व्हिडिओ पाहता येईल तुम्हाला, किती आनंद होता चेहऱ्यावर. तर आपापल्या समर्थकाच्या माध्यमातून ज्यांच्यावर आपला विश्वास आहे अशाच्या संदर्भात जमानत जाग्यावर आनंद होतो.
आपण दगडी चाळीतही दिवाळी साजरी करताना बघितलं काय. म्हणून त्याचा संबंध हा शिवसेना भाजप असा राजकीय का जोडायचा. ही शेवटी एक कायदेशीर लढाई आहे. या कायदेशीर लढाईमध्ये एकमेकाच्या राजकीय पक्षाचा संबंध जोडणं हेच गैर आहे. जर एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल, एखाद्या राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून केलेल्या घटनेच्या संदर्भात जर एखादी काही अटक झाली तर आपण समजू शकतो ही अटक ही काही कोणत्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये FIR दर्ज नाही आहे. ही एक त्यांच्या काहीतरी व्यक्तिगत ज्या काही घटना आहे त्या संदर्भात ही केस आहे. मग याचा भाजपशी काय संबंध. म्हणजे उद्या या संदर्भात जर भाजपनी काहीतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला असता तर 2 दिवसात जमानत झाली असती. कोर्टाला इतके दिवस लागण्याची आवश्यकताच राहिली नसती. चौकशी आणि आत्ताही जसं तुम्ही मग विचारणा केली, जमानत झाली, केसचा निकाल लागला नाही. आणि जमानत प्रत्येक केसमध्ये द्यावी लागते असा खूप गंभीर जिथं मुद्दा असेल, जिथं राष्ट्राच्या अतिशय संरक्षण किंवा विशेष मुद्दे असेल तिथंच जमानत होत नाही. बाकी तर अनेक ठिकाणी आपणही बघितलं आहे की काही तर गंभीर गुन्ह्यामध्येही जमानत होते. म्हणून याचा अर्थ तो निर्दोष जागा अशी भावना जर निर्माण करायला सुरुवात केली तर आज राज्यामध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये लोक जमानतीवर सुटले आहेत. तर तुम्ही हा भाव जर काढण्याला सुरुवात केली तर मला वाटतं की जमानत ही नम्रतेने स्वीकारली पाहिजे. आणि याला नम्रतेने स्वीकारूनच निर्दोष असेल तर निश्चितपणे निर्दोष साबित होईपर्यंत आपल्याला हे करावं लागतं. आपल्याला माहिती आहे की हवालाच्या संदर्भात आरोप झाले तर संसदेत निर्दोष होईपर्यंत संसदेमध्ये सन्माननीय अडवाणीजी गेलेच नव्हते. नाही, पण ह्याच्यामध्ये आज काय झालं की शिवसेनेने या सगळ्या गोष्टींनंतर ना शिवसेना भवन इथे आता जो जोरदार जल्लोष सुरू आहे. संजय राऊत यांच्या घरी DJ आणलाय, बाईक रॅलीची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. मला असं वाटतं की हे आश्चर्यजनक आहे. हेच काम गजानन मारणेंनी केलं होतं. पोलिसांनी अशाच पद्धतीने DJ आणि हे वाजवून गजानन मारणेच्या जमानतीनंतर उत्सव साजरा झाला तेव्हाही अशाच पद्धतीने पोलिसांनी मग पुढे विचार केला. मला वाटतं की हा काही उत्सवाचा विषय नाही आहे. निर्दोष असले तर उत्सव आहे. जमानत हा उत्सवाचा विषय कसा होऊ शकेल याचं चिंतनच महाराष्ट्राच्या जनतेने केलं पाहिजे. मग तर नारायण राणे साहेबांवर केस केली ते सुटलेत तर काय महाराष्ट्रभर मग उत्सव साजरा करायचा. नवनीत राणा सुटल्यात उत्सव साजरा करायचा. केतकी चितळे सुटल्यात उत्सव साजरा करायचा. मला वाटतं की ही काही पद्धत समाज मनाने याच्यावरचं चिंतन करा. संजय राऊत बाहेर आल्यानंतर परत एकदा जे खास करून असं सांगितलं होतं की 50 खोक्यांचे आरोप झाले. आता शेर बाहेर येतोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील समोर येते. नाही, ही प्रतिक्रिया देणारे कोण असतात. समर्थक असतात. त्यामुळे याला काही मला वाटत नाही की गंभीरतेने काही उत्तर देण्याची आवश्यकता आहे. गावामध्ये सुद्धा एखादा छोट्यातला छोटा कार्यकर्ता अशा प्रसंगातून बाहेर येतो तेव्हा गावातले लोक म्हणतात वा रे शेर आया शेर. त्याला काय म्हणजे त्याच्यातून काही निष्पन्न होतं का. आणि काही निष्पन्न करण्यासाठी निर्दोष सुटका होणे हे गरजेचं असतं. जमानत तर अनेकांची झाली आहे महाराष्ट्रात. असे हजारो संख्येने आहे की ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, केस झाली, काही दिवस ते तुरुंगात होते, मग त्यांची जमानत झाली. जमानत होणे याचा अर्थ काय अंतिम फेरीचा विजय नाही. उद्धव ठाकरे यांनी आज वेगवेगळ्या विभागातल्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली आणि पुन्हा एकदा राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, निवडणुकीच्या तयारीला लागा अशा पद्धतीचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. कसं बघताय. नाही, याचा अर्थ असा आहे की त्यांची कार्यकर्ते नेहमीच निवडणुकीला किंवा जनतेची सेवा सातत्याने कदाचित करत नसावे. मग व्यक्तिगत वाटतं. कामाला लागा म्हणजे निवडणुकीसाठी. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फक्त निवडणुकीसाठी कामाला लागण्याची आवश्यकता नसते. त्यांनी सातत्याने राजकीय क्षेत्रात जेव्हा आपण आलो आहोत आणि तुम्ही राजकारणात या असं सांगण्यासाठी कोणी मोर्चे आंदोलनं केली नसतात. तुम्ही राजकारणात आलात ते एक सतीचं वाण मिशन समजून आलात. त्यामुळे जनतेला मदत करणं हे तुमचं काम आहे. निवडणुकीसाठी कामाला लागा आणि बाकी दिवशी काय झोपा काढा. मला वाटतं की योग्य नाही. निवडणूक हा राजकीय पक्षाचा केंद्रबिंदू असता कामा नये. निवडणूक हे बाय प्रॉडक्ट आहे.
आणि मध्यावधी निवडणुका होईल असं सांगून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी काही भीती आहे, भ्रम आहे, संदिग्धता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न काही नेते करतात. ही एक पद्धत आहे. या पद्धतीकडे गंभीरपणे पाहायची आवश्यकता नाही. मध्यावधी निवडणुका कशा होतील याचं तर विश्लेषण केलं पाहिजे ना. आता असं असतं, कोणी लॉटरी काढतो तेव्हा त्याच्या मनात असतं की लॉटरी आपल्यालाच लागणार आहे, ती लागतेच का? तर नाही, असा भाव आहे तो ठीक आहे. कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी तो भाव ठेवणं आवश्यक आहे. तो भाव त्यांनी ठेवला. कोणी म्हणतं की हे सरकार महिन्यांनी पडेल, 2 महिन्यांनी पडेल, ठीक आहे, भाव आहे. आपण मागेही पाहिलं, मागचं सरकार असताना ते म्हणाले भाजपचे आमदार फुटतील. भाजपचे आमदार तर फुटलेच नाही. आणि तेव्हाही मी सांगितलं की खरंच तुम्ही जर अशा गंभीरपणे भाजपचे आमदार तुमच्या संपर्कात आहे असं सांगत असा, 1 महिना द्या, वर्ष द्या, 5 वर्ष द्या, सांगा या 5 वर्षात आम्ही फोडू शकतो. हे नुसतं म्हणायला आहे, कारण हे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढावा यासाठी ही अशी एक लोक आपलं भावना व्यक्त करतात. मध्यावधी निवडणुका होणार नाही, काही सरकार अस्थिर नाही. अस्थिर मनाच्या लोकांना स्थिर सरकार अस्थिर दिसते, एवढाच याचा आशय आहे. वो हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो कोर्ट का फैसला है उस पर क्या कहेंगे आप? और अब शिवसेना की भूमिका है कि संजय राउत सामने आते हैं तो एक शेर बाहर आता है और बाद में जो विपक्ष है भाजपा और जो रूलिंग पार्टी शिंदे गठ की, उनके लिए समस्या बढ़ेगी. ऐसा है, मैं तो शिवसेना को शेरों की पार्टी समझ रहा था. तो 50 शेरों में बाहर से एक शेर आने के बाद ऐसा क्या बदलाव होने वाला है? यानी इसका अर्थ क्या है कि बाकी जो शिवसेना में है वो क्या शेर नहीं है? मुझे लगता है कि ऐसे शब्दों का इस्तेमाल करते हुए शेर बाहर आ रहा है तो बाकी शिवसेना में कौन है? बाकी लोग जो शिवसेना का काम करते हैं, क्या उनके बारे में और कोई उपाधि लगाने की आवश्यकता है? दूसरी बात, जमानत ये कोई अंतिम निर्णय नहीं है. जमानत पे तो लाखों लोग छूटते हैं. वो गजू मारने करके है जमानत पे छूटा था, बहुत बड़ा उत्सव किया गया, खुशियां मनाई गई, सैकड़ों लोगों ने रैली निकाली. तो क्या अंतिम निर्णय हुआ क्या? वो देखो, इसमें निर्दोष मुक्त जब होता है तब हम ये बातें कह सकते हैं. जमानत तो कई लोगों को मिली है. वो अंतिम निर्णय जब तक नहीं आता तब तक उसको मैं नहीं समझता. ये तो एक नया तरीका शुरू हो जाएगा कि कोई जमानत पे छूट गया है, गंभीर आरोपी भी जमानत पे छूटते हैं. केस ये कोई राजनीतिक नहीं है. ये केस जो है एक आर्थिक मामले में है. सही क्या झूठ क्या ये कोर्ट देखेगा, वो तो हमारा भी काम नहीं है. तो कोर्ट इस पे उचित निर्णय आगे करेगा. जमानत और निर्दोष मुक्ति, इसमें बहुत बड़ा अंतर है. क्या शिल्लक सेना के लोग और भी आप संपर्क में हैं? शिल्लक सेना के लोग विधायक? देखो, ये मुझे पता नहीं. ये हमारे जो हमारे नेता है उनके संपर्क में रहते हैं. मैं तो एक कार्यकर्ता हूँ, मुझे इस बारे में पता नहीं कि वो संपर्क में है क्या. मगर मुझे एक विश्वास है, अगर आप अच्छे विचारों के साथ आगे जाओगे तो लोग आपके साथ रहेंगे. जैसे कि भारतीय जनता पार्टी से बड़ी संख्या में विधायक फूटने के उदाहरण आपको नहीं दिखेंगे. कांग्रेस से फूटे, राष्ट्रवादी निर्माण हुई. शिवसेना से फूटे, माननीय भुजबल जी और बड़ी संख्या में विधायक फूटे. उसका कारण है कि पार्टी के विचारों में अगर दम है, पार्टी को विचारों में कार्यकर्ताओं के साथ जो रिश्ता है वो मधुर है, तो आपसे कोई क्यों फूटेगा? हम भी तो इतने सालों से पार्टी में है, सत्ता बहुत साल नहीं रही, तो क्या भारतीय जनता पार्टी के विधायक फूटे क्या? हमको भी लोग कहते थे. तो बात सीधी है. बात यह है कि जो पार्टियों के विचारों में कोई कमतरता होगी उसके लोग फूटेंगे. तो शायद अच्छे ढंग से जो शिल्लक सेना आप कह रहे हैं वो अच्छे ढंग से अपने कार्यकर्ताओं से संपर्क नहीं रखेगी, संवाद नहीं करेगी. तो और कुछ लोग भारतीय जनता पार्टी या बाळासाहेब ठाकरे जी की शिवसेना में जा सकते हैं. थँक्यू. अजून काही राहिलं नाही तुम्हाला? तुमचं समाधान झालं? हा मग तर त्याचं हे झालं. हा जी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे